2 दिवसापासून खिद्रापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। एएसआयने ज्या जाचं काठी लादल्या आहेत त्याला अटीनुसार हायकोर्टाने आमच्या गावातील 71 घरे ही कायदेशीर असून पण बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिला। पण ही 71 घरे प्रातिनिधिक स्वरूपाची असून यापुढेही अजून बाकी घरे काढण्याचा आणि पर्यायतः त्यांना पूर्ण गावच इथून हलवायचा विचार शासनाचा दिसतोय। त्या विरोधात गेल्या 2 दिवसापासून खिद्रापूरचे नागरिक मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी इतर रस्त्यावर बसून बेमुदत धरणे आंदोलन केलेत। कालपासून काही प्रतिनिधी काही संघटनेचे लोक यांनी भेटून आम्हाला पाठिंबा दिला। आज प्रशासनाचे लोक तहसीलदार साहेब असू देत, बीडीओ साहेब असू देत, आज इथे येऊन भेटल्यानंतर काही सकारात्मक आमच्यात आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली। पण काही गोष्टींचे मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेले आहेत की आम्हाला असं लेखी आश्वासन द्या की आम्ही याच गावचे रहिवासी आहे, असं तुमच्याकडनं पण ऍफिडेव्हिट तिथे वरती जाईल आणि पर्यायतः शेवटी आमच्या बाजूने निकाल लागून ही सगळी घरं कायमस्वरूपी याच गावचे आहेत किंवा ही लोक पिढ्यानपिढ्या इथं राहत असून हे रहिवासी इथलेच असून यातले कुठलेही घर अतिक्रमण नाही असं त्यांनी लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केले। आता त्यांनी आमचा निरोप घेऊन त्यांच्या वरिष्ठांकडे गेलेत। त्यांचा निरोप काय येतोय बघून पुढील दिशा ठरवण्यात येईल। पण तुर्तास हे आंदोलन असंच चालू राहील आम्ही असं आमच्या गावच्या वतीनं निश्चित केलेलं आहे।